नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले। तांदूळ चांगले भिजल्यानंतर यातील पूर्ण पाणी हे नितळून घेतलं। आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। यात पोहे खायचे 2 चमचे दही घालायचं। दही नसेल तर तुम्ही ते अर्ध्या लिंबाचा रस इथे वापरू शकता। दह्याचा वापर केला आहे त्यामुळे अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता तांदूळ वाटून घ्यायचे आहे। इथे मी तांदूळ वाटून घेतले। दह्यामध्ये भरपूर पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्येच पीठ चांगलं वाटलं जातं। एक्स्ट्राचं पाणी यामध्ये मी अजिबात वापरलं नाहीये। पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलं। यामध्ये पाव वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। 2 चमचे ओल्या नारळाचा चव यामध्ये घातला। 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून यामध्ये घातली। 1 चमचा जिरं घालायचे आणि 1 मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला, त्याची साल काढून घेतली आणि हा बटाटा किसून घेतलेला आहे। कच्च्या बटाट्याचा वापर केल्यामुळे हा पदार्थ खूप खुसखुशीत तयार होतो। यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी बॅटर छान मिक्स करून घेतलेला आहे। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। आपल्याला यापेक्षा सैल बॅटर हवा आहे, त्यामुळे यात पाणी घालावं लागणार आहे। 1 वाटी मी यात पाणी घालत आहे। याच वाटीने आपण तांदूळ आणि रवा देखील मोजून घेतलेला होता। छान याला मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। असं आपल्याला सरसरीत हे बॅटर हवं आहे। आता कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं। तेल चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं हे बॅटर कढईमध्ये ओतून घ्यायचं। ही स्टेप करताना लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम अगदी स्लो असायला हवी। आता हे मिश्रण सतत मिक्स करत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत या मिश्रणाचा घट्टसर गोळा होत नाही आणि हे मिश्रण कढईपासून पूर्ण वेगळं होत नाही तोपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं। साधारण 2 ते 3 मिनिटाच्या आतच हे मिश्रण छान घट्ट व्हायला सुरुवात होते, तुम्ही पाहू शकता। असंच याला मिक्स करत आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे पाहू शकता मिश्रणाचा मस्त घट्ट गोळा झालाय आणि हे मिश्रण पूर्ण कढईपासून वेगळं झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचे। मिश्रण हलकं थंड झाल्यावरती हाताने छान 3 ते 4 मिनिटं आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण या मिश्रणापासून मेदूवडे तयार करत आहोत, तर त्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडासा मिश्रणाचा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे। ज्या साईजचा तुम्हाला वडा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। सुरुवातीला छान याला गोलाकार शेप द्यायचा, नंतर याला टिक्कीसारखं असं प्रेस करून घ्यायचे। आता या प्रकारे याला आपल्याला असं होल हे तयार करून घ्यायचे। याच पद्धतीने मी सगळे मेदू वडे हे तयार करून घेतलेले आहे। आता लगेच आपण हे वडे फ्राय करून घेऊया। वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं। आता हे वडे तेलामध्ये घालून घ्यायचे आहे आणि वडे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। वड्यांची एक साईड फ्राय झाल्यावरती वडे असे उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। पाहू शकता वड्यांना मस्त रंग आलेला आहे आणि अगदी हलके फुलके असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मेदूवडे तयार झाले। दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। बाहेरून मस्त क्रिस्पी खुसखुशीत होतात, आतून स्पॉन्जी आणि सॉफ्ट असे तयार होतात। तुम्ही हे आपे नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले। तांदूळ चांगले भिजलेले आहे। आता या तांदळातील पूर्ण पाणी हे आपल्याला नितळून घ्यायचे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये हे सगळे तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे। पोहे खायचे 2 चमचे, यात आपल्याला दही घालायचं आहे। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ते अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता। आता यात अजिबात पाण्याचा वापर न करता याला आपल्याला वाटून घ्यायचे, कारण यात आपण दही घातलेलं आहे आणि दह्यामुळे या मिश्रणाला पाणी सुटतं, त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर न करता याला वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने मिश्रण वाटून घेतलं। जर तुम्ही यात लिंबू घालणार असाल तर तुम्हाला यात थोडंसं पाणी घालावं लागेल आणि मग नंतर तांदूळ वाटायचे। यात आता 1 वाटी रवा घातलेला आहे। रवा इथे बारीक आपल्याला वापरायचा आहे, जाड रवा वापरू नका। जर तुम्ही जाड रवा वापरतच असाल तर मिक्सरला तो फिरवून घ्यायचा, नंतर यामध्ये घालायचा। सुरुवातीला हे सगळे जिन्नस मिक्स करून घेतले आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याचे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। यापेक्षा जास्त सैलसर बॅटर ठेवू नका। आता झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला 5 मिनिटांसाठी मुरायला ठेवायचे।
तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये 2 ग्लास आता पाणी घालायचं आहे। यामध्ये आपल्याला एक रिंग ठेवून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे अशी रिंग नसेल तर तुम्ही ते डब्याचं झाकण सुद्धा वापरू शकता। आता या पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची। पाण्याला उकळ आल्यानंतर तेल लावून घेतलेलं ताट हे कढईमध्ये ठेवून घ्यायचं। ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर पाहू शकता बॅटर चांगलं भिजलेलं आहे। बॅटर भिजल्यामुळे मला असं वाटतंय हे जे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे पोहे खायचे 3 छोटे चमचे मी यात आणखी पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स केलंय। आता बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। हा नाश्ता खूप चटपटीत तयार होण्यासाठी आपल्याला पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे, अर्धा चमचा जिरं घालायचे आणि पाव चमचा हिंग घालायचे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मी यामध्ये घातली आणि ही तयार करून घेतलेली फोडणी या बॅटरवरती घातलेली आहे। यामुळे हा पदार्थ खूप चवीला छान लागतो। चवीप्रमाणे मीठ घालून हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा नाश्ता मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार होण्यासाठी यात आपल्याला पोहे खायचा अर्धा चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो घातल्यानंतर अगदी पटापटा बॅटर मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आणि वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर ताटामध्ये असं ओतून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हा पदार्थ गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं मस्त असा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा पदार्थ 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। याला चेक करून घ्यायचं आहे। यात टूथपिक रोवून बघितली, टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ मस्त हा पदार्थ शिजलेला आहे। आता हा पदार्थ हलकासा थंड करून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला या पद्धतीने पीसेस हे कट करून घ्यायचे आहे। जसं आपण पिझ्झा कट करून घेतो ना, त्याच पद्धतीने मी याला असं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही इडली आणि ढोकळा तर भरपूर वेळेस खाल्ला असेल, पण हा पदार्थ थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि चवीलाही हा पदार्थ थोडासा वेगळा लागतो आणि मस्त असा चटपटीत तयार होतो। या पदार्थाला मस्तशी फोडणी देऊया, तर त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, 6 ते 7 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये घालून घेतले आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली। तयार करून घेतलेली फोडणी या नाश्त्यावरती घालून घेतली। आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तयार झाला मस्तसा हा तांदळाचा पौष्टिक असा हा पदार्थ। इडली ढोकळा देखील तुम्ही खायचं विसरून जाल, इतका चविष्ट हा पदार्थ तयार होतो। मस्त असा हलका फुलका होतो, जाळीदार देखील होतो। हा नाश्ता तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठीच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणाला कंटाळा आला असेल तेव्हा देखील हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले। तांदूळ चांगले भिजल्यानंतर यातील जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे। आता हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे, पण हे तांदूळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला वापरायचं आहे दही। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं खूप मॉइश्चर असतं, तर दही घालूनच इथे मी छान हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तांदूळ वाटताना मी अजिबात थोडंही पाणी नाही वापरले। तुम्ही थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे बॅटरची। आता यात आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे। बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा, बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आणि बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं। भाज्या आवडीनुसार यात कमी जास्त करू शकता। 1 चमचा आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा त्याची सालं काढून घेतली आणि हा बटाटा मी किसून घेतलेला आहे। बटाटा काळा पडू नये तर त्यासाठी पाण्यामध्ये घातलेला होता। बटाट्यातील पूर्ण पाणी असं हाताने पिळून काढायचं आहे आणि हा बटाट्याचा किस बॅटरमध्ये आपल्याला असा घालून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस वापरल्यामुळे पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो। चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि छान याला मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। आता पदार्थ तयार करण्यासाठी पॅन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पॅनला तेल लावून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तूपसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। एक पळी आपल्याला बॅटर असं तव्यावरती घालायचं आहे आणि याला असं पसरवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून हा उत्तप्पा एका साईडने भाजून घ्यायचा आहे। उत्तप्पा एका साईडने भाजत आला की याची वरची बाजू कोरडी होते। आता या उत्तप्प्याच्या कळा मोकळ्या करून घ्यायच्या आणि हा उत्तप्पा उलटून घ्यायचा आहे। उत्तप्पा भाजत असताना तेलाचा किंवा तुपाचा वापर तुम्ही इथे करू शकता। आता दुसऱ्या साईडने देखील हा उत्तप्पा आपण भाजून घेऊया। इथे मी हा उत्तप्पा दोघी बाजूंनी मस्त भाजून घेतलेला आहे। तयार झाला इथे आपला पौष्टिक असा हा तांदळाचा उत्तप्पा।
चवीला अगदी छान लागतो हा उत्तप्पा। लहान मुलंच काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतका टेस्टी होतो। नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। इथे मी 1 वाटी तांदूळ 5 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतले। तुम्हाला जर हा नाश्ता सकाळी तयार करायचा असेल तर तुम्ही हे तांदूळ रात्री सुद्धा भिजण्यासाठी ठेवू शकता। आता यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे। तांदूळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला हे तांदूळ थोडंशा रवाळ टेक्स्चर वरती वाटून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता तांदूळ छान बारीक वाटून घेतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। हे तांदूळ बारीक करताना कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे, कारण यामध्ये आपण गुळ घालणार आहोत। गुळाला पाणी सुटतं, त्यामुळे हे बॅटर आणखी सैल होतं। आता यामध्ये 1 कप किसून घेतलेला गुळ घालायचा आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। इथे मी 4 चमचे ओल्या नारळाचे काप यामध्ये घातलेले आहे। असं नारळाचे काप घातल्यामुळे जेव्हा हा पदार्थ आपण खातो तेव्हा हे काप दाताखाली येतात, तेव्हा चवीला हा पदार्थ खूप छान लागतो। आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात हे मिश्रण थोडंसं सैल झालेलं आहे, कारण आपण यामध्ये गुळ घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात इथे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे। पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेकिंग सोडा घातल्यामुळे हा पदार्थ अगदी छान हलका फुलका तयार होतो। आता लगेच यापासून आपण पदार्थ तयार करायला घेऊया। इथे आज आपण गोड आप्पे तयार करणार आहोत। या आप्प्यांना यल्लाप्पे असं म्हटलं जातं। त्यासाठी इथे मी आप्पे पात्र छान गरम करून घेतलं आणि यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान गरम झालं। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं हे बॅटर घालून घ्यायचं आहे। हे बॅटर घालताना थोडीशी आपल्याला या आप्पे मोल्डमध्ये जागा ठेवायची आहे, कारण हे फुलतात त्यामुळे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे आप्पे एका साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे आप्पे छान भाजून घेतले। तुम्ही बघू शकतात आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे। आता आपण यांना पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकतात एका साइडने या आप्प्यांना रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आणि हे आप्पे मस्तसे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार झालेले आहे। आता या आप्प्यांची दुसरी साइड देखील आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे। इथे मी आप्पे मस्त भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाले इथे आपले यल्लाप्पे चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी मस्त तयार होतात। हे आप्पे दिसायला तर एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अप्रतिम लागतात आणि अगदी मस्त तयार होतात। आतून मस्त असे जाळीदार स्पंज आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झालेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा ढोकळा तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहे, अर्धी वाटी चण्याची डाळ यामध्ये घालून घ्यायची, पाव वाटी मुगाची डाळ घालायची आणि पाव वाटी मसूरची डाळ घालून घ्यायची। पाणी घालून 2 ते 3 वेळेस डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ धुतल्यानंतर भांडं भरून यात पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 तास डाळ तांदूळ मस्त भिजवून घ्यायचे। 4 ते 5 तासानंतर पाहू शकता डाळ तांदूळ चांगले भिजले गेलेले आहे। आता यातील पाणी पूर्ण काढून घ्यायचे आणि हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं वापरलं, त्यामुळे सगळे डाळ तांदूळ एका वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। अर्धी वाटी यामध्ये आंबट दही घालायचं आहे, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या। पोहे खायचे 2 छोटे चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचे, तेल कच्चं वापरायचे। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि पाव वाटी यात पाणी घालायचे आणि आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ वाटताना थोड्याशा जाडसर आणि रवाळ टेक्स्चरवरती वाटून घ्यायचे। या पद्धतीने जास्त बारीक याला वाटायचं नाही। आता या बॅटरची तुम्ही थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। ताटामध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचे आणि तेल लावून ताटाला ग्रीस करून घ्यायचे। कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचे, यामध्ये 1 रिंग ठेवायची आहे आणि या पाण्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची।
पाण्याला उकळ आल्यावरती तेल लावून घेतलेलं हे ताट कढईमध्ये ठेवायचं आहे। तयार केलेल्या बॅटरमध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचे आणि वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर मिक्स करून घ्यायचे। तयार केलेलं बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचे, झाकण ठेवायचे यावरती आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं हा ढोकळा शिजवून घ्यायचा। ढोकळा इथे मी शिजवून घेतलेला आहे, याला चेक करून घेऊया। टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा चांगला शिजला गेलेला आहे। आता हा ढोकळा हलका थंड करून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली, मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेतली आणि फोडणी मस्त 1 ते 2 मिनिटं तेलावरती परतून घेतली। परतून घेतलेली ही फोडणी गरम असतानाच लगेच ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे। ढोकळा कट करत असताना अंदाज आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी सॉफ्ट तयार झालाय। मस्त असा जाळीदार हा ढोकळा तयार होतो, चवीलाही अगदी छान लागतो। नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।